स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट. जयसिंगपुरात नागरिकांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा. वाढीव वीज बिलावर संताप. पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप. 800 रुपयाचे बिल थेट 2600 ते 3000 रुपये झाल्याची नागरिकांची तक्रार. जयसिंगनगर परिसरातील अनेक नागरिकांच्या घरामध्ये महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना अथवा ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट वीज मीटर बसवण्यात आल्याची गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेकांच्या वीज बिलात अचानक मोठी वाढ झाल्याचा दावा करत संतप्त नागरिक व महिलांनी थेट महावितरणच्या जयसिंगपूर कार्यालयात धाव घेत अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. यावेळी नागरिकांनी स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वीची जुनी वीज बिले आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आलेली नवीन वीज बिले अधिकाऱ्यांच्या समोर सादर करून त्यातील मोठी तफावत दाखवून दिली. पूर्वी 800 ते 900 रुपये येणारे मासिक वीज बिल आता थेट 2600 ते 3000 रुपयापर्यंत पोहोचल्याचा आरोप नागरिकांनी केला. या आंदोलनात शिरोळ तालुका विकास आघाडीचे नगरसेवक अशोक कोळेकर यांनीही सहभाग घेत संबंधित अधिकाऱ्यांना स्मार्ट मीटर बसवताना कोणती कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली, ग्राहकांना पूर्वसूचना का देण्यात आली नाही आणि वाढीव बिलाचे कारण काय असा जाब विचारला. यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्व ग्राहकांना टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक असल्याचे सांगितले. मात्र या उत्तराने नागरिकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान नागरिकांनी महावितरणाकडे लेखी हरकत अर्ज दाखल करून स्मार्ट मीटर बसवण्याबाबतचा शासन निर्णय, मीटर बदलण्याची प्रक्रिया, मीटरची चाचणी, नोटीसची प्रत, जुना मीटर बदलण्याचे कारण तसेच इतर आवश्यक अशा कागदपत्रांची मागणी करण्याचे ठाम निश्चय केला. तसेच तक्रारीचा निर्णय होईपर्यंत कोणत्याही ग्राहकावर दंडात्मक कारवाई करू नये अशी मागणीही करण्यात येणार असल्याचे सांगितले. नागरिकांनी इशारा दिला की समाधानकारक उत्तर न मिळाल्यास ग्राहक तक्रार निवारण मंच, MERC तसेच सक्षम न्यायालयात दाद मागण्यास येईल. त्यामुळे जयसिंगपूर परिसरातील स्मार्ट मीटरचा वाद आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.